हॅलो एव्हरीवन. सो आज आपण एक खूप महत्त्वाच्या गोष्टीबद्दल डिस्कस करणार आहोत. तो म्हणजे जेस्टेशनल डायबिटीज किंवा डायबिटीज इन प्रेग्नन्सी. सो जनरली तुमच्या 6व्या महिन्याच्या प्रेग्नन्सीमध्ये 6व्या महिन्यात तुम्हाला एक शुगर वॉटर पिऊन टेस्ट करायला सांगतील. सो जर का त्या टेस्टमध्ये जर का तुमची शुगर वाढलेली आली, तर आपण त्या प्रेग्नन्सीला जेस्टेशनल डायबिटीज असं म्हणून लेबल करतो. सो हे डाएटने कंट्रोल होऊ शकतं का? किंवा थोडंसं शुगर वाढलेलं असेल तरी सुद्धा आपण टॅबलेटच घ्यायला पाहिजे का? किंवा टॅबलेट आपण अव्हॉइड करू शकतो का? ह्या सगळ्या क्वेशन्सचे आपण आन्सर्स आपण आज थोडक्यात डिस्कस करूया. सो खूप महत्त्वाचं असतं हे जाणून घेणं, की डायबिटीज का होतो? सो प्रेग्नन्सीचे जे हॉर्मोन्स असतात, ते जेव्हा वाढायला लागतात 4थ्या-5व्या महिन्यापासनं, तेव्हा एक सर्टन लेव्हल ऑफ इन्सुलिन रेझिस्टन्स हा डेव्हलप होतो. इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय? तो इन्सुलिन एक हॉर्मोन असतो, जो आपण खाल्लेलं असतं, त्याचं रूपांतर ग्लुकोजमध्ये करतो आणि बॉडीला एनर्जी प्रोव्हाईड करतो. पण प्रेग्नन्सी हॉर्मोन्समुळे हा जो इन्सुलिन असतो, तो व्यवस्थित काम नाही करू शकत आणि त्याच्यामुळे जे आपण खातो, त्याचं रूपांतर ग्लुकोजमध्ये न होता, एनर्जीमध्ये न होता, ते आपल्या ब्लडमध्ये शुगर खूप जास्त वेळ राहायला लागतं आणि ते आपण डिटेक्ट करतो टेस्टच्याद्वारे. सो जेव्हा इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी कमी होते किंवा रेझिस्टन्स वाढतो, तेव्हा कधीतरी त्याचे इफेक्ट्स जे आहेत ते बाळावरती पण दिसून येतात. सो जस्ट टू catch it or just to identify or diagnose it early, according to our research, we have formulated an oral glucose tolerance test. ज्याच्यामध्ये आपण फास्टिंग शुगर करतो आणि त्याच्यानंतर इमिडिएटली 75 ग्रॅम्स ऑफ ग्लुकोज विथ 1 ग्लास ऑफ वॉटर प्यायला देतो आणि त्याच्या 2 तास नंतर परत एकदा ग्लुकोज टेस्ट करतो ब्लडमधून. सो या दोन्ही व्हॅल्यूजमध्ये जर का कुठलीही व्हॅल्यू वाढलेली आली, तर आपण वी टर्म इट ॲज जेस्टेशनल डायबिटीज. सो जेस्टेशनल डायबिटीजचा सगळ्यात एक महत्त्वाचा घटक असतो, की इन्क्रीज्ड कार्बोहायड्रेट इनटेकमुळे हा जो आहे जेस्टेशनल डायबिटीज वाढत जातो. सो जर का तुमच्या डाएटमध्ये प्रोटीन कंटेंट कमी असेल आणि कार्बोहायड्रेट कंटेंट जास्त असेल, तर हा जेस्टेशनल डायबिटीज वाढत जाणार आणि तुम्हाला गोळीची गरज पडणार. पण आपण डाएट थोडंसं मॉडिफाय केलं, थोडंसं हाय प्रोटीन डाएट अलाँग विथ लो कार्बोहायड्रेट डाएट आणि लिटल बिट ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे वॉकिंग, स्पेशली आफ्टर मील्स, इट रिड्युसेस इन्सुलिन रेझिस्टन्स टू अ लॉट ऑफ एक्सटेंट. आणि जेव्हा आपण परत फास्टिंग आणि पी चेक करतो, तेव्हा पेशंटची शुगर थोडीशी रेंजमध्ये आलेली असते. सो ह्याचाच अर्थ म्हणजे काय, की आपण थोडंसं डाएट आणि एक्सरसाइजने बऱ्यापैकी जेस्टेशनल डायबिटीज कंट्रोल करू शकतो. प्रत्येक जेस्टेशनल डायबिटीजला टॅबलेटची गरज पडत नाही. बट डू फॉलो युअर गायनेकॉलॉजिस्ट ॲडवाईस अँड डू टेक अ डायटिशियन्स हेल्प, बिकॉज ह्याच्याशिवाय हे पॉसिबल नाही आहे. काहीच करणं काहीच न करणं हे सुद्धा हानिकारक असतं. पण त्याच्याच सोबत प्रत्येक डायबिटिक पेशंट्सला टॅबलेटची गरज नसते, हेही तेवढंच खरं. थँक यू.